देव येतो द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आणि ही म्हण काँग्रेसच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते. चंद्रपूरच्या जनतेनं कौल दिला, पण गटबाजीचा जो काही राजकीय तमाशा चंद्रपूरच्या काँग्रेस नेत्यांनी चालवला, त्यानंतर भाजपनं त्यांची सत्ता हिसकावून घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं ही सत्ता मिळवताना ठाकरेंच्या शिवसेनेची साथ घेतली आहे. बदल्यात त्यांना सत्तेत वाटा दिलाय. त्यामुळे उरलं सुरलं समीकरण सुद्धा महाराष्ट्रात घडून आलं आणि महाराष्ट्र भरून पावला. चंद्रपुरात भाजपनं मारली बाजी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा महापौर. चंद्रपुरात काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न भंगलं. चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी केलेला हा जल्लोष, या जल्लोषाला कारणही तसंच आहे. चंद्रपूर महापालिकेत दुसऱ्या स्थानी असतानाही भाजपनं चंद्रपूर महानगरपालिकेचा सत्ता सोपान गाठला. ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यानं भाजपनं चंद्रपूरचा गड सर केलाय. भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकानं महापौर पदाची निवडणूक जिंकली. ते राज्याचे नेते बसून ठरवतील. आम्ही चंद्रपूर पुरता हा पॅटर्न नवीन फॉर्म्युला आणला आणि त्यामध्ये यश मिळालं. कारण की काँग्रेस एकीकडे भांडण करत आहे, मारामाऱ्या करत आहे, गँगवार करत आहे. त्यामध्ये उभाटानी सोबत आहेत. चंद्रपूरच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीला सहकार्य केलं. चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिला की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू. मला आत्ता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत. महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत, याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन. चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 66 नगरसेवक असून बहुमताचा आकडा 34 होता. अशात महापौर पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक गैरहजर राहिले, तर MIMचा 1 नगरसेवक तटस्थ राहिला. त्यामुळे सभागृहातील बहुमताचा आकडा 33 झाला. भाजपचे 23, शिवसेनेचा 1, शिवसेना उबाठाचे 6 आणि 2 अपक्ष असं 32चं संख्याबळ भाजपकडे आलं. भाजपच्या खेळीनं चंद्रपुरात काँग्रेसचं गणित मात्र बिघडलं आणि महापौर पदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. काँग्रेस 27, जनविकास सेना 3, बसपाचा 1 असं 31 संख्याबळ झालं. अवघ्या एका मतानं भाजपचा विजय झाला. ठाकरेंच्या पक्षानं भाजपला साथ दिल्यानं काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेली सत्ता हिरावली गेली. आप देख रहे हैं शहर के अंदर का माहौल क्या बना हुआ है. इनके आपसी झगड़ों की वजह से आज भाजपा सत्ता में बैठी है. MIM पार्टी सतत रहने की वजह यह है कि 16 तारीख को रिजल्ट होने के बाद में अभी तक के किसी भी कांग्रेस के बड़े नेता ने MIM पार्टी से संपर्क नहीं किया, नहीं मिला. तो हम क्यों उनको समर्थन दें? अगर जब इनको हमारी ज़रूरत नहीं, जब हमारा मैसेज इन तक पहुंचता है तो ये लोगों का स्टेटमेंट ये होता है कि MIM की हमको ज़रूरत नहीं है. तो हमारे को उनकी ज़रूरत नहीं है. जो हमारे उलमाओं का, जो हमारे समाज का, जो हमारा अगर कभी मान सम्मान करा गया, MIM पार्टी उनके साथ में खड़े रहेगी. चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत होती. महापौर पद मिळावं ही ठाकरेंच्या पक्षाची मागणी होती. अशात संजय राऊतांनी चंद्रपुरात भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र राऊतांच्या या भूमिकेच्या उलट भूमिका चंद्रपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेनं घेत भाजपला पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे. संजय राऊत हा खोटारडा माणूस आहे. मनसेचे काही नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा पाठिंबा दिला त्या टायमाला आग परकड केली. त्यांनी राज साहेबांशी जाऊन भेटले, त्यांना सांगितलं
आता काय करणार आहेत, आता कोणती भूमिका घेणार आहात? चंद्रपुरात भाजपनं शिवसेना उबाठाला 1.25 वर्षानंतर महापौर पद देण्याचं आश्वासन दिलंय. त्याचसोबत पहिल्या आणि चौथ्या वर्षी स्थायी समितीचं अध्यक्षपद ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं जाणार आहे. आम्ही आज चंद्रपूरच्या विकासासाठी स्थानिक पातळीवरती जो निर्णय घेतलेला आहे, कारण की आम्ही काँग्रेसकडे वारंवार निवडणुकीच्या अगोदरपासून त्यांना विनंती करत होतो का आम्हाला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सोबत घ्यावं, परंतु त्यांची कुठेही मानसिकता नव्हती शिवसेनेची. त्यांना ते कुठेही जागा द्यायला तयार नव्हते. आणि आता निवडणुकीनंतर सुद्धा आम्ही त्याला आता जस्ट 10-15 मिनिटं पहिले मी त्यांच्या ऑफिसला बसून होतो का त्यांना विनंती करत होतो, पण ते कुठेही शिवसेनेला कोणतंही पद द्यायला ते तयार नव्हते. स्टँडिंग आमची इच्छा होती महापौर मिळावं म्हणून, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आज फारकत घेतली. चंद्रपुरात 27 जागा मिळवून सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. पण त्याला आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातली गटबाजी कारणीभूत ठरली आहे. निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे नगरसेवक 2 गटात विभागले गेले. गटनोंदणी दरम्यान ती गटबाजी चव्हाट्यावर आली. पण पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र आले. पण दरम्यान भाजपनं राजकीय खेळी करत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळवलं. जुळवाजुळव करताना आवश्यकता पडली तर 2 पावलं मागे जावं लागतं, आणि तोही केलं मी. म्हणजे माझ्याकडे तर महापौर नाही, उपमहापौर नाही, काही नाही. माझ्याकडे 18 सदस्य होती माझ्या बाजूला. अर्थात ही सगळी काँग्रेसचीच होती. त्यांच्या बाजूला होती ती काँग्रेसची, माझ्या बाजूला होती तीच पण काँग्रेसचीच होती. पण जे काही ठरलं होतं हायकमांडनी सांगितलं, तरीही पण मी माझी भूमिका मागे घेतली. तरी आम्हाला अपयश आलं. बहुमत होतं असं म्हणता येणार नाही, पण बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता. 27 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि 3 जनविकास सेनेचे असे 31 जवळपास मेंबर आमचे झाले. पण यात आपण पाहिलं की आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं, त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला. आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील, हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला. ते तटस्थ राहिले, काही सभागृहात हजर राहिले नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली. उभाटाचे मतदान हे मिळू शकलं नाही. या संदर्भामध्ये मी चिंता व्यक्त करतो. याचा अर्थ उभाटा आमच्यासोबत चंद्रपूरला आली नाही, तर याचा अर्थ असाही काढायचा का की परभणीला आता आम्ही देखील आमच्या सोयीने वागू. त्यामुळे याही प्रश्नाचं एक उत्तर आगामी काळामध्ये मित्रपक्ष नात्यानं उभयतांना काढण्याची आवश्यकता आहे. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपला साथ देत पक्षाच्या ध्येय धोरणांना मूठ माती दिली. भाजप आणि उद्धव ठाकरेंमधला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उठता बसता भाजपवर टीका करत असतात. संजय राऊत त्यात आघाडीवर आहेत. भाजप नेतेही ठाकरेंच्या सेनेवर अशा प्रकारे कडवट टीका करताना दिसतात. पण आता सत्तेसाठी हा सगळा विरोध विसरून भाजप शिवसेना उबाठानं गळ्यात गळे घातले. आता चंद्रपुरातल्या या नव्या युतीवर दोन्ही पक्षातले बडे नेते कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. हैदर शेखसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर.